मला वाटतं सगळ्यांसाठीच, स्पेशली आमच्या काही नवीन रिलीजेस आहेत, त्यात माझं पदार्पण निर्मिती क्षेत्रात होतं आहे. इट्स प्रॉबब्ली व्हेरी धाडसाचं काम आहे. निर्मिती नवीन क्षेत्र आहे. बरं बरं. नाही म्हणजे फार इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की भारतरत्न लताबाई नंतर गायिका कोणी निर्मिती क्षेत्रात उतरली नाही आहे. तर मला असं वाटलं की लेट्स ट्राय इट आउट, काहीतरी नवीन करावं. म्हणजे नेहानी न्यूजपेपरसाठी हेडिंग तयार केलेली आहे बसल्या बसल्या. हे भगवान. नाही मला म्हणजे दॅट बाईट्स देताना रिअलाइज झालं मला ॲक्च्युली बोलताना. हो, त्यामुळे मला असं वाटतं की कुठलीही कलाकृती एस्पेशली मराठीत ना खूप सुजाण ऑडियन्स आहे आणि फार सेन्सिबली तो कलाकृतीकडे बघतो आणि आपण खरंच त्यांना टेकन फॉर ग्रांटेड करू शकत नाही. आपण पण काहीतरी नवीन कॉन्टेंट पुढे आणावा, एक सेन्सिबल कॉन्टेंट पुढे आणावा आणि तो सगळ्यांना एंटरटेन करून जावा, एवढीच फक्त बाप्पाचरणी विनंती आहे की तेवढीच बुद्धी मला मिळावी आणि तेवढं कॉन्टेंट छान निघावं बाहेर. जसं नेहा प्रोडक्शनमध्ये उतरते तसं नुकताच मंगेशनी अल्बम लॉन्च केला, एक सिंगर, आणि अतिशय वेगळ्या कॉन्सेप्टमध्ये लाऊंज, स्पा, हे सगळं खूप अर्बन कॉन्सेप्ट होत्या. मंगेश, मी तुझ्याशी बोलले त्याच्या आधी, पण तू सर्वांना काय सांगशील त्याचं? फर्स्ट ऑफ ऑल नेहाला खूप खूप शुभेच्छा आणि आय नो चांगलं होईल बिकॉज चांगल्यासाठीच ती या क्षेत्रात उतरते. या आय नो. आणि माझ्या नवीन सिंगलबद्दल म्हणशील तर इट्स लाऊंज गणेशा आणि गणपती बाप्पाने आय थिंक गेल्या 10 दिवसात हा प्रोजेक्ट घडवून आणला आहे. निलेश मोहरीरचं प्रोडक्शन 10 दिवसात त्याने प्रोडक्शनचं सुरुवात केली, निर्णय घेतला. सोबत आम्ही होतोच सगळे, त्यामुळे इट्स अ टीम वर्क. स्पृहा जोशींनी शब्द लिहिलेत, अप्रतिम बंदिशतीने त्या पद्धतीत ते लिहिलं आहे. करता रे गणपती गजानन, करता रे गणपती गजानन, मंगलमूरत मंगलमूरत मंगलमूरत, दरस दया घन, करता रे गणपती गजानन, करता रे गणपती गजानन, वरद विनायक तव गुण गावन, वरद विनायक तव गुण गावन, गुण गावन, गुण गावन, वरद विनायक तव गुण गावन, सब दुख हारत सुख बरसावन, करता रे गणपती गजानन गजानन. थँक्यू. सगळ्यात आधी तर नेहानी जे नवीन धमाका केला आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि इट रिअली टेक्स लॉट्स ऑफ करेज की असं काहीतरी आपण पाऊल उचलतो आहे. आणि सगळ्या मराठी फ्रॅटर्निटी करून तुला खूप खूप शुभेच्छा आहे. आणि गायिका म्हणून जे काय सेवा लागेल तुमच्या ह्याच्यात त्यासाठी वी आर रेडी. शी रनिंग प्रोड्युसर यार, का मानता था बनता है ना. आ प्लेजर, एनी टाईम एनी टाईम. आणि आत्ताच इश्कवाला लव ही फिल्म रिलीज होणार आहे. त्यात खूप स्पेशल गाणं आहे माझं आणि नेहाचं, आम्ही एकत्र गायलो आहे. आणि त्याचबरोबर नुकतंच का रे दुरावा झी मराठीवर हे माझं पहिलं टायटल सॉन्ग मी गायले. सो इट्स व्हेरी स्पेशल माझ्यासाठी. तुझ्या सवे असुनी तुझ्या विना जगायचे रे कसे,
अनोळखी नसुनी अनोळखी मनायचे कसे, अंतरात राहून अंतर कसे, नाते कोणते जपून कसे, हसता हसता सुटीपणे तुझ्या सवे तुझ्या विना का रे दुरावा थोडा विसावा का रे दुरावा. आनंदी, तुझ्यासाठी ह्यावर्षी काय नवीन होणार आहे आणि काय आम्हाला पाहायला मिळणार आहे? एव्हरी फिल्म जी रिलीज होणार आहे ॲक्च्युली प्यारवाली लव्ह स्टोरीमध्येही आहे आणि इश्कवाला लवमध्येही आहेच. तर फॉर्च्युनेटली अशा गोष्टी होत आहेत आणि बॅक टू बॅक काही फिल्म्स आहेत. इश्कवाला लव आहे, प्यारवाली लव्ह स्टोरी, डबल सीट आहे. वेगवेगळ्या जॉनर्सची गाणी मला यावेळी मिळाली आहेत. सो आय एम जस्ट लाईक दिस. सगळी गाणी छान छान होऊ देत. तू दिसता मन माझे वेडे मला विसरते, तू हसता रेशीम गाणे नवे मनी उमलते. अनेक गाणी आता खूप वर्ष झाली की गाणी येत आहेत. पुढचं वर्ष पण स्पेशली ह्या वर्षी एक मला फार स्वीटचं गाणं गायला मिळालं. दॅट वॉज अ वऱ्हाडी सॉन्ग. 1000ची नोट म्हणून चित्रपट आलेला, विच इज अमंग द शॉर्टलिस्टेड ऑस्कर एंट्रीज दिस इयर. त्यामुळे इट्स अ व्हेरी स्पेशल सॉन्ग. वाय? एकतर वऱ्हाडी गाणं आहे, प्युअर, आणि वऱ्हाडी तशी जड भाषा आहे आणि ते इतकं छान लिहिलं गेलं आणि शैलेंद्र बर्वेंनी इतकं छान कंपोज केलं आहे ना. मले बेजाहरिक झाला, which means I'm very very happy today and I'm really happy today that all have come here. Apt song. मले चान्या बी भेटल्या चंद्र बी भेटला, वायता वायता पदराले वारा बी खेटला, मिया बायावर बसले सारायले हसले, कुणाच्या बी घरातनी कवा बी घुसली, कुणाच्या बी घरातनी कवा बी घुसली. मले बेजाहरिक झाला, मले बेजाहरिक झाला, बेजाहरिक झाला, मले बेजाहरिक झाला. गणपती बाप्पा मोरया. आपल्यासोबत पूर्ण असं बघायला गेलं तर इश्कवाला लवची म्युझिकल टीम होती आणि चित्रपटही लवकर रिलीज होते. पण आज आपण सगळे भेटलेलो गणपतीसाठी आणि आय एन्जॉयड इट थरली. आय होप तुम्ही सर्वजणांनी एन्जॉय केला. थँक्यू, तुम्ही खूप छान सजलात यासाठी आणि त्यामुळे मलाही फार स्पेशल वाटलं. थँक्यू सो मच आणि ऑल दी बेस्ट फॉर युअर नेक्स्ट प्रोजेक्ट्स अँड एव्हरीथिंग. थँक्यू. फॉर मेकिंग इट हॅपन.